आता आपण पाहणार आहोत प्रॉब्लेम सेट 5 मधला क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 मध्ये आपल्याला 3 सब क्वेश्चन्स आहेत. आधी आपण क्वेश्चन नंबर 8 मध्ये त्यांनी काय सांगितलेले, काय काढायचे ते बघूया. इन द फॉलोइंग एक्झाम्पल्स can the segment joining the given points from a triangles. If triangle is formed, state the type of a triangle considering sides of the triangle. दोन प्रकार सांगायचे आहेत. ट्रायंगल फॉर्म होतोय का? ट्रायंगल फॉर्म झाला असेल तर आपल्याला सांगायचं आहे की कोणत्या प्रकारचं ट्रायंगल फॉर्म होतो आहे. ट्रायंगल फॉर्म झालाच नाही तर पुढे काही लिहायची गरजच पडणार नाही आहे. आठवा ट्रायंगल फॉर्म आपण कधी करतो, कधी असतो तो आपले जे आहे सम ऑफ टू लाईन्स इज ग्रेटर दॅन अदर लाईन, असं जर का असेल तरच फक्त आपला ट्रायंगल जो असतो तो फॉर्म होतो. म्हणजे एक लाईन जी आहे ती दोन बाकीच्या उरलेल्या लाईन्सच्या समपेक्षा जास्त असेल तरच आपण म्हणतो की ट्रायंगल फॉर्म होतं. म्हणजे तिन्ही आपल्याला बघावे लागतात ऑप्शन्स घेऊन की तसंच खरोखर होतं ना. प्रत्येक ज्या वेळेला येतो त्याच वेळेला आपण म्हणतो की ट्रायंगल फॉर्म होणार आहे. आणि मग आपल्याला सांगायचं आहे की कोणत्या प्रकारचा ट्रायंगल फॉर्म होणार आहे. म्हणजे तो स्केलेन आहे की इक्विवॅलंट आहे, म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, हे आपल्याला सांगायचं आहे. किंवा मग आपण म्हणू तर त्याप्रमाणे राईट अँगल ट्रायंगल पण तयार होतो आहे का ते आपल्याला बघावं लागेल. बघूया, सोडवूया आपण क्वेश्चन्स. आपला क्वेश्चन 1 आहे त्याच्यामधला आपल्याला त्याने दिलेले आहे 3 पॉईंट्स LMN, म्हणजे आपला ट्रायंगल LMN फॉर्म होणार आहे. मग आपण डिस्टन्स फॉर्म्युल्याने पहिल्यांदा LM, MN, LN काढून बघूया. मग आपण लिहून घेतलं LM इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट -5 - 6 द होल स्क्वेअर प्लस -3 - 4 द होल स्क्वेअर. -6 - 5 म्हणजे झाला -11 आणि -11चं स्क्वेअर आहे 121. -3 - 4 आपला झाला -7. -7चा स्क्वेअर आहे 49 प्लस केल्यानंतर आन्सर आलं 170. म्हणून आपण लिहिलं देअरफॉर LM इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट 170 आणि हे आपलं झालं इक्वेशन नंबर 1. आता बघूया MN -6 मायनस इन द ब्रॅकेट -5 द होल स्क्वेअर 8 मायनस इन द ब्रॅकेट -3 द होल स्क्वेअर -6 प्लस 5 म्हणजे आन्सर आलं -1 आणि -1चं स्क्वेअर आहे +1. 8 प्लस 3 झाला 8 प्लस 3 झाला 11. 11चं स्क्वेअर आहे 121 प्लस केल्यानंतर आन्सर आलं 122. देअरफॉर MN इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट 122. हे आपलं झालं सेकंड इक्वेशन. आता आपलं फोर्थ इक्वेशन बघूया आपण. LN -6 - 6 द होल स्क्वेअर 8 - 4 द होल स्क्वेअर -6 - 6 झाला -12 आणि -12चा स्क्वेअर आहे 144. 8 - 4 झाला 4. 4चा स्क्वेअर आहे 16. दोन्हींची प्लस केल्यानंतर आन्सर आलं 160. देअरफॉर LN इज इक्वल टू इन द ब्रॅकेट 160. मी याला छोटं करण्याचं वगैरे काही भानगड पडलेली नाही आहे. मी ॲज इट इज ठेवलेले आहेत. आता मला 3 मिळाले. ओके, मग आता मी पकडून 170 आहे आन्सर. 122 आणि 160 त्यांची प्लस केली तर 170पेक्षा ग्रेटर होते आहे. मग मी घेतलं 122. मग 170 आणि 160ची प्लस जी आहे ते 122पेक्षा ग्रेटर होते. 160 पकडलं. मग मी 170 आणि 122ची केली तर ती जे प्लसची आहे ती 160पेक्षा ग्रेटर होते आहे. मग मी तशी सगळी वाक्य लिहून घेते. सम ऑफ टू लाईन्स इज ग्रेटर दॅन अदर लाईन सो वी कॅन ड्रॉ अ ट्रायंगल. ऑल लाईन्स आर डिफरंट. इट इज अ स्केलर ट्रायंगल. काय दिसले? एक दिसला 170, एक दिसला 122, एक दिसला 160. म्हणजे सगळ्या लाईन्स वेगवेगळ्या आकाराच्या आहेत आणि म्हणून आपण म्हटलो की कुठल्या प्रकारचा ट्रायंगल तयार होईल? स्केलर ट्रायंगल तयार होईल. अशा प्रकारचा क्वेश्चन आपल्याला आला तर आपल्या इथे मार्क मिळणार आहेत 2. आपण डिस्टन्स काढला
अर्धा मार्क मिळाला. आपण डिस्टन्स काढला, अर्धा मार्क मिळाला. आपण डिस्टन्स काढला, अर्धा मार्क मिळाला. 1.5 मार्क मिळाला. आपण कन्क्ल्युजन काढलं, अर्धा मार्क मिळाला, म्हणजे झाले 2 मार्क. आणि मग आपण स्केल अँड ट्रायंगल आहे म्हणून सांगितलं. म्हणजे तेच एकूण मिळून आपल्याला अर्धा मार्क, म्हणजे एकूण मिळून आपल्याला या क्वेश्चनसाठी मिळणार आहेत 2 मार्क.